शिवसेनेकडनं आज मराठवाड्यातल्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे। मराठवाड्यात औरंगाबादमध्ये एकूण 9 मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये 6 मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत तर 3 मतदारसंघ जे आहेत हे भाजपकडे आहेत। या मतदारसंघातून सुद्धा इच्छुक उमेदवारांची रीग मातोश्रीच्या बाहेर लागलेली आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत काय नेमकी परिस्थिती आहे, काय मातोश्रीवरनं आदेश आलेले आहेत। आपण कुठून आला आहात? मी सिल्लोड मतदारसंघातून आलेलो आहोत। आम्हाला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी आम्हाला या ठिकाणी तालुका प्रमुख आणि जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। अशी काही चर्चा आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेली नाही की युतीचं गठबंधन तुटणार आहे, पण असं जर झालं तर नक्कीच या महाराष्ट्रावर शिवसेनेची एक हाती सत्ता येऊ शकते। उद्धव साहेबांच्या आता त्या हातात आहे, ते जे निर्णय घेतील ते शिवसैनिकांना आणि मतदारसंघातल्या सर्व लोकांना ते मान्य राहील। पण सिल्लोड मतदारसंघ पूर्वी भारतीय जनता पार्टीकडे होतं, त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जास्त मतानं पडलेला आहे। त्या ठिकाणी आता सध्या काँग्रेसचा उमेदवार जो आहे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांना पाडण्याची धमक त्या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये आहे आणि ती शिवसेनाच करू शकते असं मला वाटतं। आणखीनही काही ठिकाणाहून लोक आलेली आहेत। हे सिल्लोड जे होते फुलंब्री ही सुद्धा